श्रीराम समर्थ. श्रीराम. आज आपण शिष्यत्व या बाबतीत पाहणार आहोत. इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, वेन द डिसायपल इज रेडी गुरु अपियर्स. जेव्हा शिष्य तयार असतो, गुरु त्याच्या समोर प्रगटतो, म्हणजेच त्याला सद्गुरू मिळतो. शिष्य तयार असावा म्हणजे काय? तो अभ्यासू असावा, तो शास्त्र शिकलेला असावा का, की तो नियमशीर असावा, की तो तत्पर असावा, की तो चिकाटीचा असावा? समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलंय, शिष्य पाहिजे निर्मळ, आचारशीळ, विरक्त, अनुतापी. शिष्य पाहिजे साक्षेपी, दक्ष, धीर, अतिउदार. शिष्य पाहिजे परोपकारी, निर्मत्सरी, शुद्ध, सावध. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, भक्त, नीतिवंत, मर्यादशील. अशी बरीच सत्शिष्यांची लक्षणं समर्थ दासबोधातून सांगतात. पण चेरी ऑन द टॉप जसं असतं तसं मुख्य काय सांगतायत समर्थ? मुख्य सत्शिष्याचं लक्षण सद्गुरु वचने विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण, त्या नाव सत्शिष्य. सद्गुरूंच्या वचनावर संपूर्ण विश्वास हे सत्शिष्याचं मुख्य लक्षण आहे. सद्गुरूला जो अनन्यपणे शरण असतो, खरा उत्तम शिष्य तोच असतो. आजचे तरुणही अत्यंत कष्टाळू आहेत. बुद्धीने ते प्रगल्भही आहेत. संगणक तंत्रज्ञानामध्ये उच्चतम प्रवीण आहेत. फक्त ज्याचा त्यांनी इतकाच विचार करायचा की आपण आपल्या ज्येष्ठांशी, श्रेष्ठांशी आणि सद्गुरू असल्यास सद्गुरूंशी असे अनन्य शरण आहोत का? आपला त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे का? की आपणच त्यांना काही ज्ञान देऊ इच्छितो? कल्याण, उद्धव हे समर्थांचे तरुण शिष्य होते. त्यांच्यातही तरुणाई मुसमुसली होतीच ना. पण समर्थांचा शब्द म्हणजे प्रमाण. समर्थांना काय हवंय हे त्यांनी सांगायच्या आतच त्यांना कळायचं. ते सज्ज असायचे सेवेला. ही तत्परता, ही शालीनता, हे सौजन्य, हा विवेक जर असेल तर सद्गुरु कृपेला वेळ लागणार नाही. जो सद्गुरु वचने निवाला, तो सायुज्यतेचा आखिला. जो सद्गुरुप्रती दृढ श्रद्धा ठेवतो, तो विशेष परिश्रम न करता सुद्धा सायुज्य मुक्तीला लायक होतो. श्रद्धा मात्र 100% असावी. कशी? कल्याणासारखी. काय झालं? एकदा परगावाहून समर्थ परतले आणि परतले तेच मुळी आरडाओरडा करत परतले. शिष्यांनी धावून विचारलं, काय झालं, काय झालं स्वामी? मेलो मेलो रे बाबा, मेलो मेलो मेलो, आता नाही जगत, मी नाही जगत. अहो स्वामी, पण काय झालं सांगाल तरी? हे पहा माझ्या पायाला. शिष्यांनी पाहिलं, खरंच पोटरी केवढी मोठी सुजली होती. तिच्यावरून समर्थाने एक फडकं गुंडाळलं होतं. शिष्य म्हणाले, बापरे स्वामी, गळू झालंय, गळू, मोठं गळू आहे. हो रे बाबांनो, काय सांगू, खूप दुखतंय, खूप दुखतंय. स्वामी, शेकून काढू का? नको रे नको. फासणं लावून रक्त काढू का मग त्यातून? नको नको नको. अहो मग बिब्याचे डाग तरी द्यायला हवेत, पू निघायला हवा ना त्यातला. छे रे बाबांनो, काही नका करू. काय करू सांगा, तुम्ही नुसतं सांगा. पहा बरं, आम्ही वाटेल ते करू. अगदी वाघिणीचं दूध सुद्धा आणू तुमच्यासाठी. काय म्हणताय? वाटेल ते कराल? माझ्यासाठी कराल का? अहो हो, सांगा. बरं, तर मग एवढंच आहे का? हे बघा, हे ब्रह्मगळू आहे. मला फार दुखतंय. कुणीतरी ते चोखून घेतलं ना, मग ते कमी होईल. हो, पण एक सांगतो, चोखणारा मरेल बरं. मी होईन बरा, पण तो मरेल.
सांगा बघू कोण चोखतो. मंडळींनी ऐकलं आणि एक एक करून हळूच बाहेर सटकले सगळे. जीव कोणी द्यावा. समर्थ तसेच खोलीत बसून राहिले. दुपारभर एकटे बसले होते. मधून मधून कडनं मात्र सुरूच होतं, अरे रामा, अरे रामा, अरे राघवा रे, अरे राघवा सांभाळ रे बाबा, खूप दुखतंय रे. कल्याण त्यावेळी मठात नव्हते. संध्याकाळी ते परत आले. पाहतात तर हा सगळा प्रकार. बाहेरच मंडळींनी कल्याणला हे सगळं सांगितलं होतं सविस्तर. स्वामींचं लक्षण काही ठीक दिसत नाही. सगळी हकीकत कल्याणाने ऐकली. तसेच खोलीत धावले. समर्थांना नमस्कार केला. म्हणाले, पाहू पाहू आधी ते गळू कुठे बघू दे मला. समर्थ पोटरी पुढे करीत म्हणाले, अरे बाबा काय बघतोस तू, कर्म माझं, मी काही जगत नाही रे आता, काही जगत नाही मी, फार दुखतंय, फार दुखतंय. कल्याण म्हणाले, हो पण तुम्ही म्हणालात ना गळू चोखलं तर उतार पडेल तुम्हाला. हो रे बाबा, पण चोखणार कोण? सगळ्यांना मी विचारलं, सगळे गेले पळून. कल्याणाने गळवाला हात लावला. तेवढ्याच समर्थ ओरडले, चांडाळा हळू हळू हळू, अरे पलीकडे गळवाचं तोंड आहे ते बघ, पट्टी नको सोडू, तसंच चोख. मंडळी तेवढ्यात खोली बाहेर जमलीच होती. सगळे बाकीचे शिष्य आले होते. त्यांना वाटलं आता कल्याण तडफडून मरणार. कल्याणनी गळवाला तोंड लावलं आणि पू चोखायला लागला. चोखता चोखता मिटक्या मारायला लागला. स्वामी, स्वामी. काय रे बाबा, काय झालं? अहो अजून 2-4 गळवा असायला हवी होती इथे. काय म्हणतोस तू? समर्थ हसले. म्हणजे काय झालं असतं रे? अहो दुसरं काय, पोट तरी भरलं असतं माझं. हसत हसत कल्याणही बोलले आणि समर्थही पोट धरून हसू लागले. गदगदा हसत समर्थांनी पट्टी सोडली. कल्याणांनी पोटरीला बांधलेला जो आंबा होता ना, तो सगळा चोखून संपवून टाकला होता. सुंदर रस, गोड रस प्यायले होते. अशा पद्धतीने समर्थांनी परीक्षाच घेतली होती. एकदा काय झालं, सज्जनगडावर फार दाटी झाली. अनेक शिष्य म्हणून येऊ लागले आणि भोजन भाऊ अपार गोळा झाले. समर्थांनी ठरवलं ही गर्दी कमी करावी लागेल. कल्याणांना म्हणाले, कल्याणा एक काम कर, आपली जी पदं लिहून झाली आहेत ना, तडक परळीला मठात जा, एकांतात राहा आणि सगळी झालेली पदं वहीत लिहून काढ आणि लिहिणं होईपर्यंत इथे येऊ नकोस. समर्थांची आज्ञाप्रमाण कल्याण गेले परळीला. इकडे समर्थांना शिवरायांनी एक धारदार तलवार दिली होती, अर्पण केली होती. समर्थांनी ती उचलली. मारुतीसाठी शेंदूर आणलेला होताच, तो सगळ्या अंगाला फासला. कपाळावर कुंकवाचा भला मोठा मळवट भरला. असे तेजपुंज समर्थ अतिशय उग्र दिसू लागले आणि आता तलवार उगारून ते बाहेर आले. मुखानं भुभुक्कार चालवला, हाका फोडू लागले आणि जो माणूस दिसेल त्याच्यावर तलवार उगारू लागले आणि म्हणू लागले, उभा राहा, उभा राहा, मारतो तुला ठार, राहा इथे उभा. समर्थांचा हा अवतार पाहून जी काही धावपळ सुरू झाली ना, सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं. जो तो जीव घेऊन गडाखाली पळत सुटला आणि सगळे पळता पळता एकमेकांशी बोलतायत, काय हे स्वामींचं डोकं फिरलंय की काय, ठारच मारलं असतं आपल्याला. काय बोलणार, जीव वाचला हेच आपलं भाग्य, पळा पळा पळा, असं म्हणून सगळे भोजन भाऊ गेले धावत, गडाखाली निघून गेले. काही 2-4 जण शिल्लक होते गडावर. ते गेले धावत कल्याणकडे, धापा टाकत, अरे कल्याणा, अरे कल्याणा, अरे चल चल चल. काय झालं? अरे समर्थांचं डोकं फिरलंय, तलवार उगारून ते कापाकापी करत धावतायत गडभर.
कल्याणनी पुन्हा मान खाली घालून आपलं लिहिणं चालू ठेवलं. शिष्य म्हणाले, अरे चल की, गडावर चल, बघ समर्थांचा काय अवतार झालाय. कल्याण शांतपणे म्हणाले, हे बघा, मला हे सगळं लिहून मग गडावर यायला सांगितलेलं आहे, तोवर मी येणार नाही. सगळं लिहिणं संपवलं आणि मग कल्याण गडावर यायला निघाले. गड चढून पाहतात तर सगळीकडे सामसूम. 8-10 माणसं कशी बशी जीव मुठीत धरून बसलेली होती. कल्याणने विचारलं, कुठे आहेत स्वामी? अरे ते काय, ते कड्याखाली आहेत. कल्याण कड्याखाली आले. समर्थ तिथे डोळे तांबारून आणि ती तलवार तशीच खांद्यावर टाकून बसले होते आणि तोंडाने म्हणत होते, पळा पळा पळा, ब्रह्मपिसा येतो जवळी, पळा, राम नामे देऊनी हाक, डोई खाजोळी, पळा पळा, ब्रह्मपिसा येतो जवळी. तेवढ्यात कल्याण तिथे आले. कल्याणांना पाहिलं तसं समर्थ म्हणाले, थांब, येऊ नकोस पुढे. कल्याण पुढेच आले. स्वामी स्वामी म्हणून पाय धरले. अरे मेल्या, येऊ नको, डोकं फोडीन तुझं. समर्थांनी धोंडे मारायला सुरुवात केली. कल्याण तो मार चुकवून आलेच आणि पाय धरून मिठी मारली. समर्थ डोळे फिरवीत तलवार उगारून म्हणाले, थांब, आता तुला ठारच मारतो. मारा स्वामी, एका घावात मला ठार मारा. तू कोण रे मला सांगणार, एका घावात मला ठार मारा? नाही, मी नाही सांगत. मी तुझ्यावर वाटेल तेवढे वार करीन. हो स्वामी, करा. अगोदर तुझे हात पाय तोडीन. हो स्वामी, तोडा. मग तुझं नाक कापीन. हो स्वामी, कापा. पण तुझं सांगणं तरी मी का ऐकू? मी नाही ऐकणार. बरं, मी नाही सांगत, तुम्ही काय हवं ते करा. तर मग राहा, माझ्यासमोर उभा राहा, मान खाली वाकव. कल्याण उभे राहिले. त्यांनी मान खाली वाकवली. वाट पाहायला लागले की आता घाव पडेल. पण घाव तर काही पडला नाही. समर्थांनी तलवार टाकून दिली. कल्याणाला मिठी मारली. म्हणाले, कल्याणा, तू खरा रे बाबा, बाकी सगळे खोटे. अशीच सत्शिष्याची लक्षणं वेणाबाईंपाशीही दिसतात बरं. समर्थ शिष्या वेणास्वामी बालपणीच त्या विधवा झाल्या होत्या. पुढे समर्थांचं दर्शन झालं त्यांना. त्या क्षणापासून भजन चिंतनाचा छंद लागला. रामनामाचा लळा लागला. लोक म्हणायचे, त्या काळचे लोक, ते म्हणायचे, पहा रे पहा, देशपांड्यांची पोर कशी बिघडली पहा. म्हणायचे, तिनं बापाच्या तोंडाला काळं फासलं, काळं. अहो, गोसावड्याच्या नादी लागली. असंच होतं. या तरुण पोरी गोसावड्याच्या पायी ठार वेड्या होतात. कोणी म्हणायचं, या गोसाव्या बैराग्यांना ना गावातून हाकलून दिलं पाहिजे. हे सगळं ऐकून आई वडिलांना फार वाईट वाटायचं. म्हणायचे, अगं मुली, हा राम नामाचा, हा राम भजनाचा छंद सोडून दे ग बाई. पण वेणेचं एकच उत्तर, राम नामाविना मी नाही जगू शकणार. कुणी किती का निंदा करीना, मला काय त्याचं. मी तर मनामध्ये सद्गुरूचे पाय घट्ट धरलेत. आता जे व्हायचं असेल ते होवो. राम नामे विण मज कंठेना, कोणी वंदिती कोणी निंदिती, वास मी त्यांची पाहिना, हृदयी धरिले सद्गुरु चरणा, हृदयी धरिले सद्गुरु चरणा. पण लोकलाजेस्तव वडील आणि आई अत्यंत घाबरे घुबरे व्हायचे. वडिलांनी एक कठोर काम करायचं ठरवलं. त्यांनी वेणाला विष प्यायला दिलं. प्यायली बिचारी, काय करणार. वडिलांनी दिलं, प्यायली. तगमग व्हायला लागली. मरण जवळ आलं. लोक गोळा झाले. विचारलं, अहो काय झालं तुमच्या पोरीला? वडील म्हणाले, नाही, वेणेला साप चावला, साप. आता तिची काही आशा उरली नाही.
वेणा मात्र मनात म्हणाली, समर्था समर्था, आता आता माझी काळजी तुम्ही करा. राम नाम घेत तडफडत तडफडत होती. तेवढ्यात समर्थ येऊन उभे राहिले. वेणूच्या अंगावरून छडी फिरवली आणि ताबडतोब विष उतरलं. आई आणि वडील समर्थांच्या चरणी लागले. सत्शिष्याची लक्षणं: अनन्य शरणागती, अनन्य श्रद्धा. श्रीराम समर्थ श्रीराम.